झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी आहे मध्य प्रदेशातून। ऊर्जा विभागात काम करणाऱ्या एका कारकुनाकडे तब्बल 40 कोटींची संपत्ती असल्याचं उघड झालंय। त्याची 4 घरं आहेत, तब्बल 12 ज्वेलर्सची दुकानं आहेत। त्यानं जमवलेली ही माया पाहून पोलीस सुद्धा थक्क झालेत। आता त्यानं एवढी सगळी माया कशी जमवली याचा पोलीस शोध घेत आहेत। ही सगळी माया आणि संपत्ती पाहून डोळे पांढरे होतील। एवढी सगळी संपत्ती जमवायची किमया साधली आहे मध्य प्रदेशातल्या एका क्लार्कनं, अर्थात एका लिपिकानं। मध्य प्रदेशातल्या ऊर्जा विभागात काम करणारा हा अर्जुनदास लालवाणी। आतापर्यंत त्यानं तब्बल 40 कोटींची संपत्ती जमवली आहे। ऊर्जा विभागात सध्या कारकुनाचं काम करणाऱ्या अर्जुनदासची 4 घरं आहेत, तब्बल 12 ज्वेलर्सची दुकानं आहेत, अनेक एकर मालकीची जमीन आणि 60 लाखांची एफडी ही त्याच्या नावावर आहे। लोकायुक्तांनी टाकलेल्या छाप्यात हा खजाना मिळाला। ही सगळी संपत्ती वडिलोपार्जित असल्याचा दावा लालवाणीने केला आहे। तो गलत है। जो इसमें एक्चुअल रजिस्ट्री मैंने सब दी है इनको, सभी संपत्ति जो एक्चुअल रजिस्ट्री क्रय की गई है वो सभी जो उनको प्रोवाइड की गई है, और उसमें जितने की भी है वो सभी जो है इनकम टैक्स हमारी शो की हुई है। और जैसे सर बता रहे थे कि मैं अकेला कमाने वाला हूँ, तो अकेला कमाने वाला नहीं हूँ, मेरा पूरा परिवार कमाता है। असा दावा लालवाणी करत असला तरी लोकायुक्त पोलिसांच्या माहितीनुसार लालवाणी सिंध प्रांतातून कुटुंबासह आला होता। त्याच्या नावे सुरुवातीला कोणतीही चलचल संपत्ती नव्हती, मात्र नोकरीला लागल्यानंतर अचानक त्याच्या संपत्तीत भरमसाठ वाढ झाली आहे। घरात तो एकटा कमावणारा सदस्य आहे, त्यामुळे एवढी संपत्ती त्याने कशी गोळा केली याचा शोध पोलीस घेत आहेत। लवकरच पोलीस त्याच्या बँक लॉकरची तपासणी करणार आहेत, त्यात आणखी मोठं घबाड हाती लागेल अशी शक्यता आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।